मराठा आंदोलनाला रसद पुरवायचा आतापर्यंत कुणी काही मायचा लाल पैदा झाला असं मला वाटत नाही आणि मराठा आंदोलनासाठी कुठल्याही एखाद्या मराठ्याच्या नेत्यानं पैसे दिले असतील असं मला वाटत नाही. जनतेचं हिताचं काम करत नाहीये, ह्याला मतदान देऊन आमची चूक झाली तर ते मला भुगलू शकतात, मागू शकतात, पण ऐऱ्या-गैऱ्याचं काही काम नाही. आणि विनाकारण काय करायचंय, उगीच ह्याचा राजीनामा द्या, त्याचा राजीनामा द्या. बीडच्या गेवराईमध्ये काल एका बॅनरवरनं वाद झाला. लक्ष्मण हाके आणि त्याचबरोबर आमदार विजय पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, दगडफेक झाली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितली. या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. बाप्पा, तुम्ही संपूर्ण प्रकार बघितला असेल, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ह्या जो बीड जिल्ह्यात ही जी काही दादागिरीचं दहशतीचं वातावरण पहिल्यापासूनच आहे, पण आता जी काही बाहेरची लोक येऊन जर असं करत असतील, लोकप्रतिनिधीवर बोलणं किंवा लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहे त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी ते काम करतात, त्याच्यावर येऊन कुणी काही बोलत असेल तर ते योग्य वाटत नाहीये. बीडच्या सुसंस्कृत जिल्ह्याला ही शोभणारी घटना नाहीये. त्याच्यामुळं कुणीतरी सुसंस्कृत असलं पाहिजे राजकारणामध्ये, तसं सुसंस्कृत वाटत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा कारभार तरी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. एका भाषणामध्ये आणि त्याचबरोबर ओबीसी मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी दांडक्याची भाषा केली होती. यांना दांडक्यांनी मारलं पाहिजे. त्यांच्यावर जसे संस्कार झाले तसे ते बोलतात. त्याच्यावर दुसरं काय प्रतिक्रिया द्यायसारखं आहे? कोण दांडके म्हणणारे बोलणारे मारित असतात का माहित नाही. आणि ते का मारावीच म्हणतात ते त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्ही दांडक्यानं का मारणार त्यांना. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. काल ज्यावेळेस हे राडा झाला संपूर्ण बघितलं गेल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी तुम्ही असताल, त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंके आणि विजय पंडित हे आंदोलनाला रसद पुरवतात असं त्यांनी म्हटले, आरोप केले. मराठा आंदोलनाला रसद पुरवायचा आतापर्यंत कुणी काही मायचा लाल पैदा झाला असं मला वाटत नाही आणि मराठा आंदोलनासाठी कुठल्याही एखाद्या मराठ्याच्या नेत्यानं पैसे दिले असतील असं मला वाटत नाही किंवा कुठल्याही मराठा नेत्याकडून आमच्या सर्व पब्लिकनं पैसे 1 रुपया किंवा चहा सुद्धा पिली असेल असं मला वाटत नाही. मराठा जनता स्वतः स्फूर्तीनं कुणीही रुपया न घेता, आता मला जवळपास 1.25 वर्ष झालं खासदार होऊन आणि त्याच्या अगोदरही हे आंदोलन मी बघतोय. मी नेतृत्व म्हणजे बीड जिल्ह्यात तरी एक प्रमुख नेतृत्व जरी नसलो तरी एक प्रमुख कार्यकर्ता आहे ना, त्यानं काम करत असताना सुद्धा मागच्या काळात सुद्धा कधी मला कुणी म्हणलं नाही की आम्हाला इथं जायचंय, गाडी द्या किंवा एखाद्या 10 रुपयाचं डिझेल टाकून द्या. आज मी खासदार म्हणून आहे तरी पण माझ्या आज तागायत, तर आज मला वाटतं 26 तारीख आहे, उद्या निघायचंय लोकांना. आज तागायत सुद्धा मला कुणीही 1 रुपयाची मागणी केलेली नाहीये. त्याच्यामुळे रसद म्हणजे काय, जर कुणी स्वयंभू काही करत असेल, समजा कुणी पाण्याची व्यवस्था करत असेल, कुणी आता जसे पंढरपूरला दिंड्या जातात त्यावेळेस लोक त्या म्हणजे आमचे जे वारकरी संप्रदाय त्यांची सेवा करतात, तशा पद्धतीने जर काही जणांना वाटत असेल की ही सामाजिक दृष्ट्या आंदोलनात जातात, कुणी काही करत असतील, तिथले लोक, ते दुसरे बाहेरचे नाही, ज्या गावातून जाते त्याच गावात कुणी जेवण मागच्या वेळेस झालेलं बघितलेलं मी. आत्ताच्या काळात तर मला माहित नाही कसा रूट आहे आणि कशा पद्धतीने काय होणार आहे. त्याच्यामुळे कुणी रसद पुरविलं म्हणणं हे धादांत खोटं आहे. कधीही कुणी रसद मागतच नाही तर पुरवायची कुणाला. आणि समजा ज्यांना रसद घेऊन आंदोलन करायची सवय आहे त्या लोकांचा जसा त्यांची दृष्टी तसं ते बोलत असतील. आता मला त्यांच्यावर माहित नाही, पण या आंदोलनाला रसद कुणी पुरविणारा बी झाला मला नाही आणि मागत बी नाही. कुणी रसद विसद काही 1 रुपयाची अपेक्षा करत नाहीये, स्वतःच जिम्मेदारी म्हणून करतात. दुसरीकडे बॅनरवरनं संपूर्ण वाद झालेला आहे. तुमचा त्याचबरोबर दोन्ही आमदारांचा राजीनामा मागितलेला आहे. संविधानिक पदावरती वाटलेला, तुमची भूमिका स्पष्ट करा आणि राजीनामे देऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला सुद्धा म्हटलं त्यांनी. नाही, बीड जिल्ह्यामधल्या जनतेला माझा राजीनामा मागायचा रास्त अधिकार आहे. आता कुणी येईल आणि राजीनामा मागेल तर का मागेल. आणि ज्यांनी मला मतदान केले त्यांना जर वाटलं की हा खासदार आपला संविधानिक पदावर आम्ही बसवलाय आणि ह्या लोकांच्या जनतेचं हिताचं काम करत नाहीये, ह्याला मतदान देऊन आमची चूक झाली तर ते मला भुगलू शकतात, मागू शकतात, पण ऐऱ्या-गैऱ्याचं काही काम नाही. आणि विनाकारण काय करायचंय, उगीच ह्याचा राजीनामा द्या, त्याचा राजीनामा द्या. आणि राजीनामा देऊन कुठंतरी आणखी बघितलं की मी या गेवराईतून लढून दाखवतो. लढलाच नाही एकदा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लढलात की माग निवडणूक, लोकसभा विधानसभा काहीतरी लढलेत, तिथे 500 काहीतरी मतं पडलेत ना. गेवराईत येऊन कशाला, तिकडं लढलात ना. गेवराईत आहेत नाही तर सगळे आणखी भरपूर.
इथं काही ओबीसी नेतृत्व नाही का? माझ्या जन्मापासून बीड जिल्ह्यावर ओबीसी नेतृत्वच राज्य करतंय ना. त्याच्यामुळे त्याचं आम्हाला रास्त अभिमान आमच्या इथल्या ओबीसी नेतृत्व. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी इथं नेतृत्व केलं. बीड जिल्ह्यातल्या लोकांना रास्त अभिमान होता. महाराष्ट्राचा एक नेतृत्व करण्याची धमक असणारा नेता आमच्या जिल्ह्याचा आहे, रास्त अभिमान होता. त्याचबरोबर केशर काकूने सुद्धा किती दिवस तरी 2-3 वेळेस झाल्या. बबनराव ढाकणे आमच्याकडून निवडून आले. बरेच म्हणजे खासदार सुद्धा निवडून आले ओबीसी नेतृत्व, म्हणजे मॅक्झिमम 80% वेळेस ओबीसी नेतृत्व निवडून आले. तसं कधी जिल्ह्याला वाटलं नाही काय आमच्या. त्याच्यामुळे तो विषय नाहीये. ह्यांनी जर आणि ह्यांना पण निवडून देऊ शकते लोक, असं नाही. पण ह्यांनी तसं काम करा ना. दांडके कुठं काय, ह्यांनी राजाराम कुठं काहीतरी आपली प्रसिद्धी करून घेण्यासाठी कोणी काही करतंय का मला माहित नाही. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. त्यांचं काम त्यांनी करावं. समाजाचं काम करतंय. आम्ही आमच्या पदावर बसल्यानंतर आम्हाला तेवढी अक्कल आहे की आम्ही काय काम केलं पाहिजे, कुठं काय वागलं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही वागतो. त्याच्यामुळे माझ्या राजीनाम्याची मागणी करायचा त्यांना अधिकार आहे का, तर मला वाटतं त्यांनी अगोदर ते बसतात. शेवटचा प्रश्न आहे माझा. ज्या लक्ष्मण हाके म्हणतात की शिवराळ भाषा वापरली जाते, अमुक वापरतात, तेच लक्ष्मण हाके दांडक्याच्या आणि शिवराळ भाषा वापरतात आणि बीडमधले काही पुढारी दंगल घडू पाहतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. बीडचा कोणता पुढारी दंगल घडू इच्छितोय? आता तुम्ही बाहेरून येऊनच बीडमध्ये अशांत करताय, दंगल पेटवायचं काम करतात, जातीमध्ये तेढ निर्माण करतात. तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा केलं, आता माळी विरुद्ध म्हणजे तुम्ही बाकी ओबीसी अशा प्रकारचं वल्गना करतात. तुम्हाला भुजबळ साहेबांच्या सुद्धा विरोधात काही बोलताय, मला माहित नाही. याच्यावर मला ते काही जायचं नाही या विषयात. मग तुम्हीच येऊन इथं दंगल करता, तर यात कुठंतरी गालबोट या आंदोलनाला लावायचा प्रामाणिक प्रयत्न तुमचा दिसतोय. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न की आमच्या जे काही समाजाचं आंदोलन चाललेलं आहे या संबंधाला गालबोट लावायचं असं मला वाटतंय. मला त्या याच्यात बोलायचा हे नाहीये की मी का बोलावं, पण तरी पण या लोकांनी जर माझं नाव कुठं गोवलं तर मला तिथं उत्तर दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी बोलतो. तुम्ही कशा पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत? उद्या लोक निघतात, परवा दिवशी म्हणून होता. हे बघा, हे आंदोलन एक मराठा समाजाचं आंदोलन आहे. मी मराठा समाजाचा एक घटक म्हणून या आंदोलनामध्ये मागच्या बऱ्याच आंदोलनाच्या वेळेस हजर राहिलो. मी कुठला मानपानाला पुकारलेलं नाही किंवा खासदार म्हणून कुठल्या स्टेजवर जात नाही. मी आम कॉमन आदमी म्हणून मी जनतेत बसून आंदोलनाला प्रत्येक वेळेस, ज्या दिवशी पण या लाठीचार्ज झाला कुठं आंतरवली सराटीला पहिला, तेव्हापासून जिथं जे आंदोलन झालं त्या प्रत्येक आंदोलनामध्ये बजरंग सोनवणेने हजेरी लावलेली. आणि आता सुद्धा मराठा समाजाचा घटक म्हणून मी या आंदोलनात आत्तापर्यंत गेलो. आता उद्या 29 तारखेला मुंबईला आझाद मैदान ठेवले. मी कसा जाईन, कुठून जाईन, काय जाईन मला माहित नाही, पण मी 29 तारखेला आझाद मैदानावर 100% त्या आंदोलनाबरोबर असेल एवढा शब्द तुम्हाला देतो. ह्याच्यापेक्षा जास्त काही मला बोलता येणार नाही. खूप खूप धन्यवाद. ते खासदार बजरंग सोनवणे यांनी संपूर्ण जे लक्ष्मण हाके आहेत त्यांनी आरोप केले, त्या आरोपाचं खंडन बजरंग सोनवणे यांनी केलेलं आहे.